मीन राशी 12 ते 18 जानेवारी 2026 साप्ताहिक राशीफल। मीन राशी, जानेवारी महिन्याचा हा दुसरा आठवडा तुम्ही प्रवेश करत आहात। 12 जानेवारी ते 18 जानेवारी हा काळ ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे। या काळात ग्रहांच्या बदलत्या हालचालींचा मीन राशीच्या लोकांवर करिअर, आर्थिक स्थिती, प्रेमसंबंध आणि आरोग्यावर खोलवर परिणाम करेल। चला तर मग जाणून घेऊया मीन राशीसाठी नवा आठवडा कसा असेल। मीन राशीसाठी हा आठवडा आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या फलदायी राहील। नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होतील, ज्यामुळे भविष्यात फायदा होईल। परदेश प्रवास करू इच्छिणाऱ्यांनाच काही चांगली बातमी मिळू शकते। तुम्ही तुमच्या कुटुंबासह धार्मिक तीर्थयात्रेला जाऊ शकता। प्रेमसंबंध दृढ होतील। तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष द्या आणि बाहेरचे खाणे टाळा। या आठवड्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला काही चांगल्या बातम्या आनंद देऊ शकतात। नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा सकारात्मक परिणाम आणू शकतो। तुमच्या योजना यशस्वी होतील आणि तुमचे ध्येय साध्य होतील। तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले असतील, परंतु तुमच्या मुलांमुळे वाद होऊ शकतात। या आठवड्यात तुमचे शब्द सुज्ञपणे वापरल्याने तुम्हाला जीवनाच्या अनेक क्षेत्रात फायदा होऊ शकतो। ग्रहांची हालचाल पाहता हा आठवडा तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहील। तुम्हाला तुमच्या कारकिर्दीत आणि व्यवसायात अनपेक्षित यश आणि नफा मिळेल। आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुमचे विरोधकही तुमच्या कामाची प्रशंसा करतील आणि त्यांना पाठिंबा देतील। वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर खुश होतील आणि तुमच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवतील। या आठवड्यात व्यावसायिकांना लक्षणीय नफा मिळण्याची शक्यता आहे। व्यावसायिक प्रवास आनंददायी आणि फायदेशीर ठरेल। घाऊक विक्रेत्यांसाठी हा आठवडा अपेक्षेपेक्षा जास्त फायदेशीर ठरेल। तथापि या आठवड्यात कोणत्याही प्रकल्पात किंवा व्यवसायात गुंतवणूक करण्यापूर्वी हितचिंतकाचा सल्ला घेणे उचित ठरेल। गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून आठवड्याचा उत्तरार्ध उत्तम राहील। कौटुंबिक दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल राहील। अविवाहित लोकांसाठी लग्नाची व्यवस्था होऊ शकते, तर अविवाहितांना त्यांच्या आयुष्यात इच्छित जोडीदार मिळू शकतो। तर विद्यमान नातेसंबंध अधिक दृढ होतील। भावंडांसोबतचे तुमचे संबंध आनंददायी राहतील। आठवड्याच्या उत्तरार्धात जुन्या मित्रांना भेटण्यात घालवेल। या आठवड्यात महत्त्वाकांक्षा, नेटवर्किंग आणि भावनिक बुद्धिमत्ता यावर लक्ष केंद्रित केले जाईल। सुरुवातीला तुळ राशीतील चंद्र सामायिक संसाधने आणि भावनिक संतुलनावर लक्ष केंद्रित करेल। चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करत असताना शिकण्याची, प्रवास करण्याची आणि आध्यात्मिक वाढीची इच्छा वाढेल। मकर राशीतील शुक्र, सूर्य, मंगळ आणि बुध यांचे भ्रमण मैत्री, दीर्घकालीन ध्येये आणि करिअर स्वप्नांना ऊर्जा देईल। मंगळ तुम्हाला तुमची स्वप्ने पूर्ण करण्यास सक्षम करेल, तर बुध टीमवर्क आणि संवाद वाढवेल। तुमच्या राशीतील शनी योग्य दिशेने शिस्त आणि कठोर परिश्रम करण्यास मदत करेल। हा आठवडा समजूतदारपणा आणि उद्देशाने पुढे जाण्याचा आहे। मीन राशी, या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला आळस आणि गर्व या दोन्हींपासून सावध राहावे लागेल। जर तुम्हाला तुमच्या कामात अपेक्षित यश मिळवायचे असेल तर स्वप्न पाहण्याऐवजी व्यवसायात उतरा आणि कठोर परिश्रम करा। लक्षात ठेवा की तुमच्या करिअर किंवा व्यवसायात कोणताही निष्काळजीपणा तुमचे काम खराब करू शकते। ऑफिसमध्ये तुमचा प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यासाठी सर्वांसोबत एकत्र काम करा आणि तुमच्या लहान मुलांकडूनही मदत मागण्यास अजिबात संकोच करू नका। आठवड्याच्या मध्यात तुमच्या नियोजित कामात काही प्रगती होईल, परंतु अचानक उद्भवणारी एक नवीन समस्या मोठ्या प्रमाणात त्रासदायक ठरेल, ज्यामुळे तुम्हाला ती सोडवण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागतात। या आठवड्याच्या सुरुवातीला वृश्चिक राशीच्या चंद्राच्या काळात तुम्ही तडजोड करायला शिकत आहात। या मकर ऋतूतील ऊर्जेमुळे तुम्ही इतरांशी अधिक जवळीक साधू शकाल। जर तुमच्यासमोर समस्या असतील तर सूर्य आणि बुध तुमच्यावर प्रकाश टाकतील आणि तुम्हाला सहजपणे उपाय सापडतील। गुरु ग्रह तुम्हाला भरपूर पाठिंबा देत राहतो आणि वृश्चिक राशीच्या चंद्राच्या त्रिकुटामुळे तुम्ही अधिक आशावादी असता। गुरु शासित धनु राशीचा चंद्र शिकण्याचे अनुभव घेऊन येतो, जे पुढील काही आठवड्यांसाठी तुमच्या योजनांना चालना देऊ शकतात। ही ऊर्जा तुमच्या कुंडलीच्या सर्वोच्च भागावर केंद्रित असल्याने 18 जानेवारी रोजी मकर राशीतील अमावस्येद्वारे हा शक्तिशाली संदेश प्रतिध्वनित होत राहतो, जो करिअर आणि विस्तारावर लक्ष केंद्रित करतो। तुमच्या राशीतील शनी हा बांधकाम घटक प्रदान करतो आणि आता तुम्ही पुढील 6 महिन्यांसाठी तुमचा मार्ग आखत आहात। या आठवड्यात चंद्र तुळ राशीत असल्याने, ज्यामुळे भावनिक आणि आर्थिक बाबींमध्ये संतुलन साधण्यास मदत होईल। चंद्र वृश्चिक आणि नंतर धनु राशीत प्रवेश करत असताना तुमचे लक्ष हळूहळू महत्त्वाकांक्षा, मैत्री आणि भविष्यातील नियोजनाकडे वळते।
आठवड्याच्या गोचरात मकर राशीत सूर्य, शुक्र, मंगळ आणि बुध तुमच्या 11व्या भावाला सक्रिय करतात, ज्यामुळे नेटवर्क, लाभ आणि दीर्घकालीन स्वप्नांकडे लक्ष वेधले जाते. हे साप्ताहिक राशीफळ तुमच्या ध्येयांच्या जवळ जाण्यासाठी अंतर्ज्ञान आणि व्यावहारिकतेचे मिश्रण करण्याचा सल्ला देते. करिअरच्या बाबतीत हळूहळू पण अर्थपूर्ण प्रगती दिसून येईल. शुक्र, सूर्य, मंगळ आणि बुध हे मकर राशीत भ्रमण करत असल्याने टीमवर्क, व्यावसायिक नेटवर्क आणि सामूहिक प्रकल्प महत्त्वाचे बनतात. तुमच्या योजना पुढे नेण्यास मदत करणारे सहकारी, वरिष्ठ किंवा प्रभावशाली संबंधांकडून तुम्हाला पाठिंबा मिळू शकतो. 13 जानेवारी रोजी वृश्चिक राशीतील चंद्र धोरणात्मक विचार आणि शिक्षणास समर्थन देतो, परंतु स्वतःला सिद्ध करण्यासाठी दबाव देखील निर्माण करू शकतो. 16 जानेवारी रोजी मंगळ मकर राशीत प्रवेश केल्याने गट किंवा संघटनांमध्ये पुढाकार घेण्याची प्रेरणा वाढते. हे साप्ताहिक राशी भविष्य शिस्तबद्ध, विश्वासार्ह आणि सहकार्यशील राहण्याचा सल्ला देते, कारण तुमचे सातत्यपूर्ण प्रयत्न तुमची व्यावसायिक स्थिती आणि भविष्यातील संधी मजबूत करतील. आर्थिक विषय स्थिर नफा आणि दीर्घकालीन नियोजनावर केंद्रित असतात. आठवड्यात मकर राशीतील सूर्य, शुक्र, मंगळ आणि बुध हे जलद नफा मिळवण्याऐवजी टीमवर्क, प्रोत्साहन किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीद्वारे उत्पन्न मिळविण्यास मदत करतात. आरोग्यविषयक बाबी म्हणजे सामाजिक जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक कल्याण यांचे संतुलन राखणे. सीमांचे पालन न केल्यास वाढत्या संवाद आणि जबाबदाऱ्या मानसिक थकवा निर्माण करू शकतात. रक्ताभिसरण, पाय आणि तणावाशी संबंधित समस्यांकडे लक्ष द्या, विशेषतः वृश्चिक राशीतील चंद्राच्या वेळी, जेव्हा भावनिक संवेदनशीलता वाढते. पुरेशी झोप, हायड्रेशन आणि सौम्य शारीरिक हालचाली फायदेशीर ठरतील. आठवड्याच्या शेवटी धनु राशीतील चंद्र प्रेरणा आणि सकारात्मकता पुनर्संचयित करण्यास मदत करतो. एकंदरीतच पाहता हा आठवडा मीन राशीसाठी उत्तम असेल.